नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय. काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे. तर ठाकरे गट 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते. शरद पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची सूत्रांनी माहिती वर्तवलेली आहे. तर काँग्रेसची 125 जागा, ठाकरे गटाची 100 जागांची मागणी करण्यात आली असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. आणि अधिक अपडेट आपण या संदर्भात घेणार आहोत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, बघा, लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असणार या बाबतीतली उत्सुकता शिगेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळे या बाबतीतल्या बैठका म्हणजेच आपल्याला जी महाविकास आघाडीतली माहिती सूत्रांकडून कळते त्यानुसार सध्या गणेशोत्सव असल्यामुळे या बैठका होत नाहीयेत. पण गणेशोत्सव झाल्यानंतर लगेच महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासंदर्भात मॅरेथॉन बैठका आयोजित होतील अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 288 जागांपैकी 125 जागांवर काँग्रेस आग्रही मागणीत आहे, तर शिवसेना 100 जागांवर आग्रही मागणीत आहे. पण जी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते आहे, ज्या पडद्या आड घडामोडी होत आहेत त्यानुसार काँग्रेस 100 ते 105 जागा लढू शक्यता आहे. शिवसेना 95 ते 100 जागा लढू शकतात. शिवसेना UBT 95 ते 100 जागा लढू शकतात अशी एक शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 85 ते 90 जागांवर लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. गणेशोत्सवानंतर ज्या बैठका पार पडतील, पितृपक्षात या बैठका पूर्ण करून जागा वाटपाची बोलणी अंतिम करून घटस्थापनेच्या मुहूर्तावर किंवा त्या आसपास अधिकृत घोषणा करण्याची ही शक्यता व्यक्त होते आहे. पण जी माहिती मिळते की या जागा वाटपात सर्वाधिक जर महत्त्वाचा मुद्दा असेल तो स्ट्राईक रेट. लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट राहिला तो NCP शरद पवार गटाचा. 10 जागा लढवून 8 जागा NCP शरद पवार गटाला जिंकल्या. काँग्रेसनं 17 जागा लढवल्या, त्यापैकी 13 जागा जिंकल्या. पण सगळ्यात असमाधानकारक कामगिरी राहिली शिवसेना UBTची. 21 जागा लढवून शिवसेना UBTला अवघ्या 9 जागा जिंकता आल्या. त्यामुळे प्रत्येक पक्ष हा आपला स्ट्राईक रेट कसा चांगला असेल या दृष्टीनं प्रयत्न करेल. आणि काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून जी रस्सीखेच आहे ती आपल्याला अलीकडे पाहायला मिळते. विधानांवरून काँग्रेसच्या नेत्यांच्या मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीतही वाद आहे, तो शमवण्याचा प्रयत्न होतोय. पण NCP शरद पवार गटानं अजूनही मुख्यमंत्री पदाबाबत आपले पत्ते पूर्णपणे उघड केलेले नाहीत. NCP शरद पवार गटाचा एकूण जो प्रयत्न आहे तो लोकसभा निवडणुकीप्रमाणेच असणार आहे. म्हणजेच ज्या जागा लढतील त्यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकून आपला स्ट्राईक रेट हा सर्वोत्तम ठेवून मग नंतर आपली जी मुख्यमंत्री पदाची जी स्ट्रॅटेजी आहे सर्व पत्ते ते त्यानंतर ओपन करतील. पण जी माहिती मिळते आहे NCP शरद पवार गटाचंही म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी 10 जागा घेतल्या, पण निकष हाच होता की हमखास निवडून येणारे उमेदवार आणि स्ट्राईक रेट. 10च्या 10 जागा शरद पवार NCP गटानं जिंकल्या असत्या. त्यातली 1 जागा साताऱ्याची ही काही मतांच्या फरकानं पडली. तर मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांच्यासाठी ही जागा मागण्यात आली होती आणि तीही जागा जिंकण्याची आम्हाला खात्री होती. पण ऐन वेळेस ज्या घडामोडी घडल्या, रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आणि खडसे हे भाजपच्या प्रवेशाच्या मार्गावर होते. या सगळ्या घडामोडींमुळे 2 जागा आमच्या तिथे राहिल्या. पण आम्ही 10 पैकी 10 जागा जिंकणार होतो अशी खात्री NCP शरद पवार गटाला होती. त्यामुळे आता विधानसभेच्या बाबतीतही हमखास निवडून येणारा उमेदवार आणि हमखास निवडून येणारी जागा 85 ते 90 मध्ये जागा लढवताना 60च्या जागांचं टार्गेट आहे आणि त्याच्या वरतीही जागा जिंकून आणून मग नंतर मुख्यमंत्री पदासाठी आपले पत्ते ओपन करायचे किंवा सत्ता स्थापनेत आपले पत्ते ओपन करायचे. शरद पवारांचं एक विधान होतं की ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री, आणि काँग्रेसकडूनही तशा पद्धतीचंच विधान आलं होतं. शिवसेना UBT अजूनही चाचपडते आहे, पण त्यात स्ट्राईक रेटसाठी सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेसची भिस्त ही विदर्भावर असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाची भिस्त ही पश्चिम महाराष्ट्रावर असणार आहे आणि शिवसेना UBTची भिस्त ही MMR रिजन म्हणजे मुंबई, ठाणे, कल्याण
या आसपासच्या कोकण या आसपासच्या ज्या जागा आहेत स्ट्राईक रेट कसा आपल्या पक्षाचा जास्त ठेवता येईल आणि मुख्यमंत्री पद कसं आपल्याला मिळवता येईल यावर या महाविकास आघाडीत प्रयत्न असणार आहेत. पण काँग्रेस 100 ते 105, शिवसेना युबीटी 95 ते 100 आणि एनसीपी शरद पवार गट 85 ते 90 अशी जागा वाटपाचं सूत्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. नक्कीच हा जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा नेमका प्लॅन कसा असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी.